तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। हाती घ्या ते तडसण्या हे ब्रीदवाक्य जोपासणारी 139 वर्षांची दैदिप्यमान परंपरा आणि संस्कृती जोपासणारी शिक्षण प्रसारक मंडळी ही आपली मातृसंस्था। ही संस्था 1888 साली अस्तित्वात आली। भारतीय शिक्षण हे मराठी भाषेतून देणे, मराठी भाषेचा आणि वाङ्मयाचा साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 5 फेब्रुवारी 1888 साली आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली। वाढते हिच्या खुशी शौर्य वीर ओजसा, त्याग येथे सांडोनी लाभू देत संपदा। या संपदेचे पायी असलेले नवनिर्वाचित नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री राधेश्याम अग्रवाल सर, आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री अनिल बर्वे सर, नियामक मंडळ सदस्य माननीय श्री सुरेश बाबू मंगळी सर, आपल्या संस्थेमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स ही जबाबदारी पेलणारे माननीय श्री श्रीरंग कुलकर्णी सर, रजिस्ट्रार म्हणून काम पाहणारे माननीय श्री मंदार उपस्थिती सर, आपल्या शाळेचे माजी पालक माननीय श्री शिरीष कुलकर्णी सर, इथे उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद, आपणा सर्वांचेच मी प्रशालेच्या वतीने पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते। मी आपल्या शाळेतील संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे। करू स्वागत सकल जनाचे, करू स्वागत सकल जनाचे, पाहुणी सकला मन आनंद हे, पाहुणी सकला मन आनंद हे, करू स्वागत सकल जनाचे, गुरुजनांचा स्पर्श
प्रज्वलन. ज्ञानाचा प्रकाश पडो, अज्ञान दूर हो, दीप प्रज्वलनाने या कार्यक्रम मंगल हो. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि आपल्या संस्थापकांच्या प्रतिमांचं पूजन. पाहून त्यातला मराठी या शब्द काढून शिक्षण प्रसारक मंडळी असं आपल्या संस्थेचं कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता यांनी दिलेल्या 60 लक्ष देणगीमुळे ही इमारत उभारण्यात आली. चेन्नई शाळेचं पूर्वीचं नाव शिप्रमंडळी माध्यमिक शाळा. गेली कुणी तुतारी अंगरी शहारली, दिव्य होत वैखरी, आस एक लागली, आस एक लागली. विष्णू शास्त्री गरजले, हा कुणी उभे रणी, कर्म मार्गी संपले, ज्ञानदान देऊनी, ज्ञानदान देऊनी. हीच स्फूर्ती घेऊनी नुमवी जन्मली, ध्येय निष्ठ होऊ दे, उदय हीच पावली, उदय हीच पावली. हाती घ्या तडीच न्या, कामना मनातली, ही ध्वजा उभारण्या, शक्ती बुद्धी वेचली, शक्ती बुद्धी वेचली. वाढते हिच्या कुशी, शौर्य वीर्य ओजता, त्याग येथ सांडुनी, लाभू देत संपदा, लाभू देत संपदा. शिप्रमंडळी इथे पितृतुल्य पावली, चिरंजीव होऊ दे, आस हीच घोषिली, आस हीच घोषिली, आस हीच घोषिली. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाची शिक्षण व्यवस्था किती सक्षम आहे याच्यावर अवलंबून असते. शालेय शिक्षण हा समाज जीवनाचा पाया असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शालेय शिक्षणावरच अवलंबून असतो. बालवयात मिळणारे शिक्षण रूपी संस्कार हेच या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, फुलण्यासाठी, बहरण्यासाठी कारणीभूत ठरतं. आणि हीच विचार प्रणाली जोपासून, हेच ध्येय घेऊन, हाच उद्देश मनात ठेवून शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आणि त्याचबरोबर सर्वत्र आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारल्या गेल्या. आपल्या सोलापुरात शतकोत्तर दशक पूर्तीची परंपरा, विजय परंपरा असलेली आपली मध्य प्रशाले तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या जुळे सोलापूर परिसरामध्ये शिप्रमंडळी शिशुशाळा, विमो मेहता प्राथमिक शाळा आणि विमो मेहता माध्यमिक शाळेची उभारणी करण्यात आली. आपली शिशुशाळा ही खरं तर 82 साली चालू झालेली सुंदरनगर येथे घेण्यात आलेली होती आणि 2001 साली शिशुशाळा इथे आली. त्याचबरोबर प्राथमिक शाळा आपण इथं 2001 साली आली आणि आपल्या माध्यमिक शाळेची नवीन उभारणी इथं करण्यात आली. त्यावेळी डॉक्टर प्रकाश जोशी हे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष होते आणि 17 जून 2002 साली शिप्रमंडळी माध्यमिक शाळेला सुरुवात झाली आणि 2006 साली आपल्या शाळेचं नामकरण विमो मेहता माध्यमिक शाळा असे करण्यात आलं. आपल्या शाळा संस्थापकांनी जो काही वारसा आपल्याला दिलेला आहे तर तो डोळ्यासमोर ठेवून तसा प्रामाणिक प्रयत्न, मनापासूनची मेहनत
याला प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळतं ते आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे. तर त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास, पालकांनी दिलेली साथ, शिक्षक शिक्षकेतरांची प्रामाणिक मेहनत आणि अर्थातच आमचे प्रज्ञावान विद्यार्थी या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नामुळे आपल्या शाळेचं ही घोडदौड जी आहे, वाटचाल जी आहे शैक्षणिक, ती पुढे अशी सुरू आहे. आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतो की आम्ही संस्थेचे एक सदस्य आहोत. आपल्या जे शिप्रमंडळीचे कुटुंब आहे त्याचे एक सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे. आणि या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देते सर की आमच्या सगळ्यांचे इथून पुढचेही प्रयत्न हे अत्यंत प्रामाणिकपणाचे, निकराचे आणि मेहनतीचे राहतील. खरं तर संस्था आमची ही विनामूल्य शाळा आहे, पण संस्थेने आपल्याला वेतन श्रेणी देऊन खूप चांगलं असं आर्थिक स्थैर्य आम्हा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांना दिलेलं आहे. त्यामुळे आधी जसं शिक्षकांचं शाळा सोडून जायचं प्रमाण होतं ते जवळजवळ 99% कमी झालं आणि एक छान स्थिरता ही अध्यापनाच्या दृष्टीने देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. दुसरा महत्त्वाचा निर्णय होता तो या सगळ्या सेवकांच्या आरोग्याच्या बाबतीत. संस्थेने सगळ्यांनाच जो काही विमा पॉलिसी दिलेली आहे, जे इन्शुरन्स दिलेला आहे, त्यामुळे खरं तर सगळ्यांना तो एक सेफ्टी कव्हर झालं आणि याचा नक्कीच फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळालेला आहे. आपल्याला संस्थेने खूप छान अशा वर्गखोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, भव्य असं मैदान आहे आणि अनेक शैक्षणिक सुविधा संस्थेने आम्हाला दिलेल्या आहेत. आपल्या तिन्ही शाळा इथं खरं तर एकत्रित नांदत आहेत सर. आपण कसं म्हणतो की एकत्रित कुटुंब जेव्हा असतं तेव्हा त्याचे चांगलेही असतात आणि काही गुण कसे असतात की जागेची कमतरता असल्यामुळे थोडेसे इतरांना म्हणजे थोडं प्राथमिक शाळेला, शिशु शाळेला त्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्कोप कमी पडतो. पण आतापर्यंत आम्ही सगळ्यांनीच आपापसात मॅनेज केलेलं आहे आणि शाळेची अशीही वाटचाल सुरूच आहे. तर आपल्या संस्थेचं खरंच मराठी माध्यमावर विशेष भर आहे. म्हणजे हे जे 10 वर्ष आपलं पॅनल आधी कार्यरत होतं तर त्यांनी मराठी शाळांना खूप उभारी दिली आणि मराठी शाळांना सतत त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे कुठेतरी आम्हालाही वाटतं की आम्ही या महत्त्वाच्या कार्यात आपला पण एक मोलाचा वाटा आहे, मोलाचं योगदान आहे आणि नक्कीच इथून पुढचं जी काही वाटचाल असेल तर ती सुरू करण्यास किंवा त्याचं चांगला अंगीकार करण्यास आमचे शिक्षक कुठेही कमी पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देते सर. यानंतर आज आपल्या इथं आवर्जून उपस्थित आपल्या सगळ्यांनाच भेटण्यासाठी आलेले आपल्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री राधेश्याम अग्रवाल सर यांचा सत्कार आपल्या नियामक मंडळ सदस्य सोलापूर शाखा माननीय श्री सुरेशबाबू कुलकर्णी सर यांनी घरापाशी. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाची शिक्षण व्यवस्था किती सक्षम आहे याच्यावर अवलंबून असते. शालेय शिक्षण हा समाज जीवनाचा पाया असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शालेय शिक्षणावरच अवलंबून असतो. बालवयात मिळणारे शिक्षण रूपी संस्कार हेच या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, फुलण्यासाठी, बहरण्यासाठी कारणीभूत ठरतं. आणि हीच विचार प्रणाली जोपासून, हेच ध्येय घेऊन, हाच उद्देश मनात ठेवून शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली आणि त्याचबरोबर सर्वत्र आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारल्या गेल्या. आपल्या सोलापुरात शतकोत्तर दशक पूर्तीची परंपरा, विजयी परंपरा असलेली आपली मध्य प्रशाले तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या जुळे सोलापूर परिसरामध्ये शिप्रमंडळी शिशुशाळा, विमो मेहता प्राथमिक शाळा आणि विमो मेहता माध्यमिक शाळेची उभारणी करण्यात आली. आपली शिशुशाळा ही खरं तर 82 साली चालू झालेली सुंदरनगर येथे घेण्यात आलेली होती आणि 2001 साली शिशुशाळा इथं आली. त्याचबरोबर प्राथमिक शाळा आपण इथं 2001 साली आली आणि आपल्या माध्यमिक शाळेची नवीन उभारणी इथं करण्यात आली. त्यावेळी डॉक्टर प्रकाश जोशी हे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष होते आणि 17 जून 2002 साली शिप्रमंडळी माध्यमिक शाळेला सुरुवात झाली आणि 2006 साली आपल्या शाळेचं नामकरण विमो मेहता माध्यमिक शाळा असे करण्यात आलं. आपल्या शाळा संस्थापकांनी जो काही वारसा आपल्याला दिलेला आहे तर तो डोळ्यासमोर ठेवून तसा प्रामाणिक प्रयत्न, मनापासूनची मेहनत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद करत आहेत आणि म्हणून तीनही शाळांची विजय घोडदौड पुढे सुरूच आहे. अर्थातच याला प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळतं ते आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे. तर त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास, पालकांनी दिलेली साथ, शिक्षक शिक्षकेतरांची प्रामाणिक मेहनत आणि अर्थातच आमचे प्रज्ञावान विद्यार्थी या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नामुळे
आपल्या शाळेचं ही घोडदौड जी आहे, वाटचाल जी आहे शैक्षणिक, ती पुढे अशी सुरू आहे. आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतो की आम्ही संस्थेचे एक सदस्य आहोत. आपल्या जे शिप्रमंडळीचे कुटुंब आहे त्याचे एक सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे. आणि या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देते सर की आमच्या सगळ्यांचे इथून पुढचेही प्रयत्न हे अत्यंत प्रामाणिकपणाचे, निकराचे आणि मेहनतीचे राहतील. खरं तर संस्था आमची ही विनामूल्य शाळा आहे, पण संस्थेने आपल्याला वेतन श्रेणी देऊन खूप चांगलं असं आर्थिक स्थैर्य आम्हा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांना दिलेलं आहे. त्यामुळे आधी जसं शिक्षकांचं शाळा सोडून जायचं प्रमाण होतं ते जवळजवळ 99% कमी झालं आणि एक छान स्थिरता ही अध्यापनाच्या दृष्टीने देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. दुसरा महत्त्वाचा निर्णय होता तो या सगळ्या सेवकांच्या आरोग्याच्या बाबतीत संस्थेने सगळ्यांनाच जो काही विमा पॉलिसी दिलेली आहे, जे इन्शुरन्स दिलेला आहे, त्यामुळे खरं तर सगळ्यांना तो एक सेफ्टी कव्हर झालं आणि याचा नक्कीच फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळालेला आहे. आपल्याला संस्थेने खूप छान अशा वर्गखोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, भव्य असं मैदान आहे आणि अनेक शैक्षणिक सुविधा संस्थेने आम्हाला दिलेल्या आहेत. आपल्या तिन्ही शाळा इथं खरं तर एकत्रित नांदत आहेत सर. आपण कसं म्हणतो की एकत्रित कुटुंब जेव्हा असतं तेव्हा त्याचे चांगलेही असतात आणि काही गुण कसे असतात की जागेची कमतरता असल्यामुळे थोडेसे इतरांना म्हणजे थोडं प्राथमिक शाळेला, शिशु शाळेला त्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्कोप कमी पडतो. पण आतापर्यंत आम्ही सगळ्यांनीच आपापसात मॅनेज केलेलं आहे आणि शाळेची अशीही वाटचाल सुरूच आहे. तर आपल्या संस्थेचं खरंच मराठी माध्यमावर विशेष भर आहे. म्हणजे हे जे 10 वर्ष आपलं पॅनल आधी कार्यरत होतं तर त्यांनी मराठी शाळांना खूप उभारी दिली आणि मराठी शाळांना सतत त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे कुठेतरी आम्हालाही वाटतं की आम्ही या महत्त्वाच्या कार्यात आपला पण एक मोलाचा वाटा आहे, मोलाचं योगदान आहे आणि नक्कीच इथून पुढचं जी काही वाटचाल असेल तर ती सुरू करण्यास किंवा त्याचं चांगला अंगीकार करण्यास आमचे शिक्षक कुठेही कमी पडणार नाही याची मी आपल्याला माहिती देते सर. यानंतर आज आपल्या इथं आवर्जून उपस्थित आपल्या सगळ्यांनाच भेटण्यासाठी आलेले आपल्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री राधेश्याम अग्रवाल सर यांचा सत्कार आपल्या नियामक मंडळ सदस्य सोलापूर शाखा माननीय श्री सुरेशबाबू कुलकर्णी सर यांनी त्यांना विनंती करतो. हे आपले जुळलेलं परिवार आहे, जरी तर सर्व आहेतच, पण हा जो बंधन आहे हा वेगळा असतो आणि तो या माध्यमाने सर्व दिसून येतं की आपली जी एकी आहे, आपला मधला जो भाव आहे सर्वांचा आणि जो उत्साह आहे तो खरोखर प्रशंसनीय. आणि मला तर खरोखर असं वाटतंय की सोलापूर येऊन सार्थक झालं. मुलांचं जे भवितव्य आहे ते सर्व तुमच्या हातात असतं, पण ते जे भवितव्य आहे त्याच्या संदर्भात एकदम निश्चितता तर ते याकरता की हा आपसात एवढी जर एकी असेल, संप असेल तर मुलांमध्ये नक्कीच तो संप रुजवला जाईल आणि पुढं हे तसंच ते येतील. तर खरोखर म्हणजे खूप चांगल्या रीतीने सर्व तुम्ही ते सर्वांना घेऊन चालताय. तर त्याच पद्धतीने मुलं जेव्हा हे बघतात आणि मुलांना जेव्हा हे मेसेज मिळतो, मुलं म्हणजे शिकून जास्त म्हणजे अभ्यास करून शिकतात असं नाही, दे टू ऑब्झर्व. जेवढं ऑब्झर्वेशनने ते शिकतात तेवढं ते पुस्तकात म्हणून शिकत नाही. तर हे जे ऑब्झर्वेशन असतं तर हे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. आता हे रांगेत चप्पल लावणं दिस इज व्हेरी मायन्यूट ऑब्झर्वेशन, बट दिस इज व्हेरी गुड थिंग which is not to be told to the students. They automatically will learn. My teachers are doing this thing, I should do, I should obey that. आणि त्यांना सांगायची गरजच पडणार नाही तुम्हाला की तुम्ही असं शिस्त पाळा. तुम्ही जेव्हा ज्या युनिफॉर्ममध्ये तुम्ही आहात तर ते बघून पण मुलांना पण तसंच नीटनेस ऑफ युनिफॉर्म, वेअरिंग ऑफ युनिफॉर्म. सो हे सर्व जे मेसेजेस आहेत हे तुम्ही ऑटोमॅटिकली सर्वांना दिलेलेच आहेत. तर याच्यामधनं असं एक बोध मिळतो की तुम्ही जे काही मुलांना देता तर ते खरोखर म्हणजे पुढची जी पिढी आहे त्याला म्हणजे त्याच्यासाठी काही काळजी करण्याची गरजच नाही. दे विल फ्लरिश विथ फ्लाइंग कलर्स आणि खूप प्रगती ते करतील असं
असं मला विश्वास आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व कार्य करता, एकजुटीने कार्य करता. असं सतत कार्य आपण सतत चालू राहू दे. आणि आपल्या इथं जे आता आजची संख्या आहे, आणखीन आपण नक्कीच इथं जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्सला बघून ते जे काही हवं असेल, बर्वे सर आपले इथले अध्यक्ष आहेत, तर ते पण सर्व काही बघतीलच. आणि त्या हिशोबाने काउन्सिल करणं पण जे काही शक्य असेल, म्हणजे शक्य नाही 100% शक्य करू. आणि ते जे हवं असेल ते सर्व देईल. आणि तेच सर्वांना शुभेच्छा. आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. शैक्षणिक दृष्ट्या असू दे, सांस्कृतिक दृष्ट्या असू दे आणि संस्कृती रुजवण्याच्या दृष्टीने देखील असू दे. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन करत आहेत आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी पाटोळे. नमस्कार. ज्या शिक्षण संस्थेचा पाया या 4 प्राथमिक शिक्षकांनी घातला, अशा या पवित्र शिक्षण संस्थेचा आपण सगळेजण भाग आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सर. आणि आपल्यासारखे पदाधिकारी या संस्थेला मिळाले आणि तुमची कौतुकाची थाप आम्हाला अशीच वारंवार मिळत राहू अशी मी आशा व्यक्त करते. आणि आपण सगळेजण इथे एका चांगल्या उद्देशाने जमलो आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल सतत होतोय आणि तो आम्ही सगळेजण स्वीकारण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण मला असं वाटतं कितीही संगणकीय युग आलं, AIचं युग आलं, तरी शिक्षण देणं आणि घेणं हा जो आत्म्याचा प्रवाह आहे तो काही कमी होणार नाही. आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण या सगळ्या शाळांना, आपल्या संस्थेच्या शाळातील सर्व शिक्षक आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवू अशी मी ग्वाही देते. आणि वेळात वेळ काढून आपल्या नियामक मंडळ उपाध्यक्ष माननीय श्री राधेश्याम अग्रवाल सर आज या छोट्याशा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला कौतुकाची थाप दिली, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री अनिल बर्वे सर हेही येथे उपस्थित राहिले, त्यासाठी मी त्यांचेही सर्व शाळांच्या वतीने आभार मानते. नियामक मंडळ सदस्य माननीय श्री सुरेश बाबू मंकणी सर हेही येथे आवर्जून उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचेही शाळेच्या वतीने आभार मानते. शिप्रमंडळीचे डायरेक्टर ऑपरेशन्स माननीय श्री श्रीरंग कुलकर्णी सर हेही येथे उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे शिप्रमंडळीचे रजिस्ट्रार माननीय श्री मंदार उपासने सर हेही येथे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आपले पालक माननीय श्री शिरीष कुलकर्णी सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे शिप्रमंडळी शिशुशाळा मुख्याध्यापिका माननीय सौ उमा भोळे मॅडम, तसेच कै विमो मेहता प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा कोरोलीकर मॅडम या दोघींचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला घडला त्या आमच्या कै विमो मेहता माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सुश्रुती बागेवाडी मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच येथे जमलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद या सर्वांचेही या कार्यक्रमात मी आभार मानते आणि संयोजकांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करते. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली